चला जयश्री, येते मी. अगं थांब थांब, असं रिकामा डबा देऊ नये म्हणतात. थांबा. हे घे. येऊ का आता? जयश्री, सगळं ठीक आहे ना? वय तुम्ही तर बरे आहे ना? मला सांगा, तुमच्या डोक्यात अजून तर काय चाललेलं नाही ना? नाही म्हणजे अचानक एवढं चांगलं कसं वागायला लागलाय तुम्ही? शीतल, मी किती बी चांगली वागले तरी माझ्या डोक्यात काहीतरी वाईट चालू आहे असं का वाटतं का तुम्हाला सगळ्यांना? नाही नाही जयश्री, तसं म्हणायचं नव्हतं मला. अगं शीतल, मला माझी चूक कळली. आता मी तसा कुठला बी विचार माझ्या डोक्यात नाही आणणार आणि तू बी तसा काही विचार करू नको. शेवटी शेवटी हेच माझं घर आणि हीच माझी माणसं आहेत. आणि शीतल, थँक्यू. तुझ्यामुळे माझा संसार वाचला. तू जर मध्ये पडली नसतीस तर आज काहीतरी वेगळं चित्र असलं असतं बघ. अहो जयश्री, काय तरच काय बोलताय? मी काय बी केलं नाही. अहो ह्यो तर ताईसाहेबांचाच मोठेपणा आहे. ते तर झालंच ग, पण शीतल, मला माझी चूक लक्षात आलीये. मी आता परत कधी चुकून सुद्धा तसं वागणार नाही बघ. मी माझ्यामुळे तुला अडचणीत नाही येऊन देणार. तू ताईसाहेबांना जो शब्द दिलाय ते मोडून नाही देणार. आणि आता मी आईसाहेब आणि ताईसाहेबांचं मन बी जिंकून दाखवेन बघ. फक्त या कामात मला तुझी साथ पाहिजे. अहो जयश्री, मी तर कायमच तुमच्या बरोबर आहे. फक्त एक हाक मारा, मी लगेच हजर होईन. वय बर, चल येते मी. मला दुपारच्या जेवणाची तयारी बी करायची आहे. आणि शीतल, तू बी आता थेट घरी जा बर का. उगा उन्हातानाची इथे तिथे फिरू नकोस. चल. शीतल, हा, काय म्हणले जयश्री? ते आता सुधारलेत का? त्यांना कळली त्यांची चूक? ताईसाहेब, काल जे काय घडलं त्याच्यावरनं त्यांना त्यांची चूक कळली असं वाटतंय मला. आणि तुमचा विश्वास बसला त्याच्यावर? हा, म्हणजे काही नाही हो, सगळी नाटकं आहेत. ढोंग करतात त्या. नाही त्यांची सगळी नाटकं 2 दिवसात बाहेर काढली ना तर बघाच तू. अहो नाही नाही ताईसाहेब, मला वाटतंय त्या खरंच सुधारल्यात. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली. आम्हाला नाही वाटत असं, पण तुम्ही म्हणताय तर बघूया. तुम्ही खऱ्या ठरताय का आम्ही? आजा आजा आजा, ते माझ्या वर्दीच्या सुभेदारला कळलं तर ते मला हाकलेलं. तर माझी शोध जा. ए, हळू की जरा. वर्दी सापड ना माझं. तुमचा बॅग. बोला मिसेस पाऊजी. बोला, काय करताय तुम्ही? काय नाही, ड्युटीवर चाललो. वय हो, त्यो मागणं कसला आवाज येतोय? ते केकेची वर्दी सापडणं. कालपासून शोधतोय, अजून सापडणं, म्हणून त्याला टेन्शन आले. अहो काय तुम्ही त्याची मदत करायची सोडून माझ्याबरोबर फोनवर बोलत बसलाय वे? अगं 2 वेळा की खोली शोधून झाली तरी पण सापडली नाही. काय हो, कसं होणार तुमचं?
तुम्हाला पोरं सांभाळता येईना, दोस्ताची वर्दी शोधून देता येईना, एवढं तुम्ही लॉन्च नाही कसून काय उपयोग आहे तुमचा? याचा लांच लायकचा काय संबंध आहे का? मग अशी कशी कुठे गेली वर्दी? मला वाटते पोरांनी लपून ठेवल्यास. पोरांनी? पोरं किती वांड असतात माहिती ना तुला. आणि आम्ही इथे शिकायला होतो ना तेव्हा असले लय उद्योग केले. काय नाही 2 दिवसात सापडलं, तेच आणून देतील. तुम्ही असले उद्योग केले? मला तर लई सिन्सिअर वाटला होता तुम्ही. तुला सांगितलं होतं की त्या सुमेची वर्दी आम्हीच गायब केलेली. पण हे बघ, मी स्वतःहून कुणाच्या नादाला लागत नाही. माझ्या नादाला लागलं तर मग सुट्टी नाही. चला आता डायलॉग आणण्यापेक्षा दोस्ताची वर्दी शोधून द्या. ग बस, तू बोल, का फोन केला होतास? आणि आपल्या घरच्या सिरियल मध्ये काय चाललंय? अहो लई मोठा ट्विस्ट आलाय. तो नेहमीच असतोय, काय झालं ते सांग. अहो मी आता बंगल्यावर जाऊन आले. जयश्री पार बदलल्या तो. म्हणजे? अहो त्यांनी आई साहेबांना बोलवून नाश्ता दिला, ताई साहेबांना काय पाहिजे काय नको बघितलं, आणि मी सिंबांसाठी शिरा बनवून नेला होता. तर जाताना मला म्हणल्या असा मोकळा डबा नेऊ नये म्हणून मला आणि त्यात काय तर भरून दिलं. आणि एवढंच नाही तर मला दारापतूर सोडायला बी आल्या होत्या. बरं झालं बाई. अहो माझा तर विश्वासच बसना. एका रात्रीत माणूस एवढं बदलतोय होय? मी तर त्यांना विचारलंच की तुमच्या डोक्यात आणि तर काय चालू नाही ना? तर म्हणल्या नाही, आता मला माझी चूक कळली, आता वागेन मी नीट. शिकले, आपली जेडी ना पहिल्यापासूनच चांगली, जरा फटकळ आहे. म्हणजे काय असेल ते तोंडावर बोलते, मनात काय ठेवत नाही, त्यामुळे ते लोकांना काहीतरी वाटतं. पण हे बघ, तिची चूक तिला कळली ना मग झालं. अहो पण ताई साहेबांना अजून पटलेलं नाही ना. तिचं वागणं बद्दल हे लक्षात आलं ना की त्या समजून घेते. ते तर होईलच. बरं चल, ठेवू का? ते केकेंचं ही खोली इकडून ठेवली, त्या ड्युटीला जायला उशीर होईल. चल ठेवतो. बर बर ठेवा. गेलं सगळं. का टॅलेंटराव, सिंबांना घेऊन सकाळ सकाळी कुठं निघालाय? सिंबांना केस का आणलंय ना? आमचं हेअर कटिंग का करायचंय? अहो संग्राम सिंह, असं का करताय? तुमचे केस खूप वाढलेत आणि वाढलेले केस तुम्हाला चांगले दिसत नाहीत ना. आणि तसं बी उन्हाळ्यात जास्त केस वाढवायचे नसतात. आपण एक काम करूया, तुमचे एकदम स्टाईल मध्ये कटिंग करूया. आता केस कुठं कापायचे? काय इथं आपल्या गावातलं नंबर 1 सलून आहे. हा इथे न्यू मॉडेल सलून. नुसतं न्यू मॉडर्न सलून नाही, काय ओरिजिनल न्यू मॉडर्न सलून. राहुल बाबा, तुमचं हे सलून? हा आपलंच आहे. आपण एकदम असम केस कापतो, असम. या तुमचे एकदम भारी केस कापतो आपण. या आम्हाला नाही केस कापायचे इथे. हा? का क्या हुई? हे काय सलून नव्हे, नुसती साधी खुर्ची आहे. आम्ही इथे कापणार नाही, आम्हाला एसी सलून घेऊन चला. इथं एसी नाहीये, त्यासाठी आपल्याला सातारला जावं लागेल. मग सातारला घेऊन चला. अहो साताऱ्याला कशाला, तिकडं नको उगाच. अहो राहुल मामा पण मस्त केस कापतात. हा हे काय नाही, आम्हाला असल्या ठिकाणी केस कापायचे नाहीत. तरी मी तुला बोंबलून सांगत होतो, पण तुला पटलं नाही. पण आज बारक्या पोराने इज्जत काढली तुझी. टॅलेंट ते म्हणतात ना, ते बरोबर आहे. अरे हे काही सलून आहे का? गटरीचा वास मारतो तिथे. बापो, आप बीच में मत पडो, माझं मैं देख लूंगा. एक मिनिट सिम्बा, आपण असं करूयात, आपण बाप्पूंकडे केस कापूयात. हा या या या, मस्त कटिंग करून देतो तुमचं. या. पण सातारा? अहो सिम्बा, सातारा कशाला उगीच. आणि तसं बी आपण सातारला तुमच्या आई साहेबांना न सांगता जर गेलो ना तर ते आपल्यावर चिडतील. त्यापेक्षा आपण एक काम करूया, आपण इथेच केस कापूया बाप्पूंकडे. हा या या चला. या या. बाप्पो,
देख लूंगा मैं तुमको. मेरा ग्रेट चुराया तुमने. ओ राहुल शेठ, अहो, कुठं ना आधी लागतंय त्याच्या सोडा विषय. अहो तुम्हाला माहिती नव्हे लय बडी असं मी ती. कसल्या असं मी तवा मला का बारक्या पोराने इज्जत काढली माझी. बारक पोरग तुम्हाला माहिती नव्हे कोण आहे त्यो. माहित आहे की बाह्याचं बागता येते. आरला का फक्त भैयांचा भाचा एवढीच ओळख नाही त्याची. मग ते दौंडचे माझे आमदार माहिती आहेत का जगताप साहेब. हा त्यांचा नातू येतो. हा आणि ते प्रतापसिंह जगताप ते राष्ट्रशक्ती पक्षाची लय मोठी असावी. त्यांच्याशिवाय पक्षाचं पान बी हलत नाही. म्हणजे आपल्याकडे इकडे पश्चिम महाराष्ट्रात लोकसभा असून दे, ग्रामपंचायत असून दे, नगरपालिका असून दे, पक्षाचं तिकीट कुणाला द्यायचं सगळं ते ठरवतात. आणि त्यांची जमीन एवढी आहे की विचारू नको लागा. दुधाची डेअरी आहे स्वतःची. गज पैसा आहे गज. आणि तो आज आहे का नाही त्याचा. म्हणजे माझे आमदार तिथे गेली 40 वर्ष चेअरमन आहेत कारखान्याचे. अयो ही लोक मला माहितच नव्हतं की. मग गोट्या जर का आपण त्यांना म्हणलं एखादा पिक्चर प्रोड्यूस करा तर करतील काय र. अरे या काळी 10 थिएटर विकत घेतील. पिक्चरचं काय घेऊन बसलाय का. मग विचारायचं का त्यांना. हा विचारून टाक. त्या सिम्बाला एखादा रोल देतो बोलायचा छोटा मोठा रोल. अरे म्हणजे असंच कुठेतरी उभं करायचं. आता त्या आज्याचा आहे ना या नातवा वेळेलाही जीव. तू जर बोलला की पिक्चर मध्ये पोरग दिसल म्हणल्यावर बघ त्या आजा कसा पैसा काढून देतोय. हा गोट्या ती जर पिक्चर प्रोड्यूस करत असतील ना तर आपण सिम्बाला मोठा रोल देऊ. हा ना मग विषयच संपला. बीड तू भावा बीड. गोट्या तूचाच भाव आपला. आता बघ मेरे पिक्चर को कोई भी नहीं रोक सकता. पण गोट्या कुणाशी बोलावं लागल हे. ताई साहेब हे पण जरा सांभाळून बरं का. लय ताडबाई आहे ती. हा तू काय टेन्शन घेऊ नको त्याच. मी करतो की ताई साहेबांना कन्व्हिन्स. मला फुल कॉन्फिडन्स आहे. देतो का कुणाच्या बापाला मी. शाबाश. कुणी आहे का. कुणी आहे का. कोण आहे. अग जयडे मी आहे राहुल ताटे. बाई राहुल तुम्ही कसं काय. अजून कुणी आहे काय. हो नाही तुम्हालाच म्हणलं मी. मला तुम्ही. वा वा जयश्री आवाज जावं कधी बसणं. हो आमच्या घरची रीतच आहे तशी. आमच्या घरची. वा 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 जयश्री मॅडम तुम्ही अगदी इकडचे झालाय बघा. अहो, मग व्हायलाच पाहिजे की. हा हो 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 चांगलाय. तुम्ही या की या बसा. काय घेणार तुम्ही. बाहेर जरा ऊन जास्तच आहे ना. मग तुम्हाला चहा ऐवजी सरबत आणू का ज्यूस आणू. अग काय आता मी असं परका असल्यावानी काय वागायला लागल्यास. आपलं वागायला लागलाय तुम्ही. नको अग खरंच नको. हो नाही असं नको. सांगा की काहीतरी घ्या. काय आणू. बरं आता आण जरा कोकम सरबत. पण ऐक की माझं अगं तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे. बर आम्ही आधी सरबत घेऊन येतो मग आपण बसून बोलू. तसं बी तयारच आहे. सतत माणसं ये जा करत असतात ना. आलोच आम्ही घेऊन. कामाला या जोडीची एकदम सरळ कशी काय वागायला लागली. हे घ्या. अगं तुला एक लय म्हणजे लय महत्वाचं सांगायचंय काय तर. आपल्या आजची स्टोरी ना एकदम भारी. आता तुला सांगायची काय गरज आहे म्हणा. तुला सगळं माहितच आहे की. माझ्या डोक्यात आलंय की
आज्या लहानपणापासून जसा होता ना त्याच्यावर स्टोरी लिहायची. म्हणजे चांदवडीला आला ना इकडं तिथनं सुरुवात करायची. पण मग आमच्याकडे काय काम काढलं? सांगतो की हे बघ, माझ्या पिक्चर मध्ये ना बारक्या आज्याचं कास्टिंग आहे आणि ते फायनल बी केलंय मी. याने गेसेस कोण असेल? कुणाला? तुझ्या बाच्याला, शिंबाला संग्रामसिंह जगताप. अगं ते करत्याल पण भारी दिसत्याल पण भारी. अवय पण त्यांना जमणार आहे का? अगं मी आहे की, मी करून घेतो ना. मला फुल कॉन्फिडन्स आहे त्याच्यावर. चालतंय मग घ्या तुम्ही त्यांना. फक्त एकच प्रॉब्लेम आहे, त्याच्यासाठी आलोय तुझ्याकडं. काय? म्हणजे काय माहितीये का, आता सांगतोस तुला स्पष्ट. सगळं माझं रेडी आहे, स्टोरी रेडी आहे, सगळी माणसं रेडी आहेत. फक्त पैसे लावणारा एक जण माणूस लागतो, प्रोड्युसर. तोच नाही फक्त, आणि तो फक्त तुझ्या जवळच आहे. आमचा काय संबंध? अगं तुझी ती नणंद नाही का, नणंद ताई साहेब आणि शिंबाचे वडील, त्यांनी जर मनात आणलं का नाही तर असं 4-5 कोटी पिक्चरला देत्याल. बोल. म्हणजे आम्ही त्यांना पिक्चर साठी पैसे लावा असं सांगावं असं म्हणणं आहे का तुमचं? हा मग काय तर, मग कोण सांगणार? काय राहुल शेठ, कस काय येणं गेलं आमच्या घरी? भैया अगदी वेळेवर आलाय बघा भैया तुम्ही. म्हणजे व्हॉट हॅपन? हो, तो पिक्चर नाही का मी करणार, ते प्रोड्यूस करावा म्हणून मी. हे असलं काय आम्ही करत नसतो. अहो भैया तुम्ही नाही काय, तुम्हाला ते जमणार पण नाही, लय अवघड असतंय ते. तुमचे दाजी आणि ताई साहेब त्यांना सांगायचं. राहुल तू काय डोक्यावर पडलाय का? नाही असलं काय आम्ही करत नसतो बरं का. एकतर आताच आम्ही उन्हात ना आलो, उघड डोकं फिरू नको माझं. आणि आमची दाजी काय गोष्ट आहे तुला माहित नाही अजून. जयश्री, आम्ही आतमध्ये आहे, आतमध्ये आम्ही. जय दे. अगं तुझ्याकडनं मला लय अपेक्षा आहे ती. आता तयार व्हायचं नाहीत का ते? अगदीच काम होणार नाही अशातला भाग नाही. फक्त कुठल्या तरी योग्य व्यक्तीने ताईसाहेबांसंग बोललं पाहिजे. म्हणजे कोणी? शीतलला. आपली शीतल? वय आमच्या ताईसाहेब त्यांचं सगळं ऐकतात, त्याच तुमचं काम करू शकतात. हा मग झालं म्हणून समज काम. आत्ता जाऊन बोलतो शीतलला. एकदा का शीतल ताईसाहेबांसंग बोलल्या ना की तुमचं पिक्चर झालंच म्हणून समजा. आता लगेच जातो. अजिंक्य, बाळ बरं झाले, ते सुभेदार काय बोलले नाही म्हणून. इलांद्र माझं काय खरं नव्हतं. अरे ठीक आहे के, चल शोधू आपण तुझी वरती. चल शोधलंच पाहिजे. हा के तुझी वर्दी हरवली ना? हौदू तुझ्याकडे होतं काय? नाही अरे, माझी बी गावानं झाली. हा म्हणजे? अहो काय माहित, अचानक गायब झाली. तू नीट बघितलंस कसं इकडं? होय, सगळीकडे बघितलं मी. नक्की? होय तर खोलीत नाही म्हणजे कोणी तर गायब केली. माझं सगळं जागच्या जागी असतं, कधी इकडे तिकडे होत नाही. याची बी वर्दी गेली, मग म्हटलं काहीतरी गडबड दिसते. ठीक आहे के, मला वाटतंय आपल्याला वाटत होतं तेवढं हे प्रकरण सोपं नाही. कोणतरी वर्दी चोरते. अहो पण चोरल कशा लोक? हौदू इथं कोण का चोरलं? हे माहित नाही, पण हे काहीतरी सिरियस वाटतंय मला. चल आपण सुभेदार साहेबांना सांगू. चल. ए बेडा ते सुभेदार साहेब तू कॅट चिडलं. अजय एक काम करू, नवीन घेऊ वरती. अरे काय येडा बिडायच का काय? हा, अरे त्यांना सांगितलं पाहिजे. के लय सिरियस मॅटर आहे बरं का, आणि ह्याचा फैसला करायलाच लागेल आपल्याला.